महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू। राज्यातील 264 नगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान। राज्यातील 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आता 24 डिसेंबरला मतदान। 154 जागांवरील उमेदवारांची निवडणूक तयारी गेली वाया। उमेदवारांचं आर्थिक नुकसान, पुन्हा सुरू करावा लागणार प्रचार। पुण्याच्या भोर नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर मतदानाआधी ईव्हीएम मशीनची हळद कुंकवानं पूजा, ईव्हीएम मशीनची आरती करत केली ओवाळणी। नागपुरात नगर परिषदेच्या दिगडोह मतदान केंद्रावर महिलांसाठी खास पिंक थीम असलेलं सखी मतदान केंद्र, फुलं आणि फुगे लावून सजवलं गुलाबी थीम असलेलं केंद्र। लाडक्या बहिणींना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नंदुरबार शहरात पिंक बूथ आणि 30 स्पर्धांशी मतदान केंद्रांची उभारणी। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष उपाययोजना। जळगावात नगर परिषद निवडणुकीसाठी सजली मतदान केंद्र, पाचोऱ्यात महिलांसाठी पिंक मतदान केंद्र, आकर्षक पद्धतीने सजवलेल्या केंद्राबाहेर मतदार आणि महिला कर्मचारी काढतायत सेल्फी। जळगाव जिल्ह्यात 17 नगराध्यक्षपदाच्या जागांसाठी 177 उमेदवार रिंगणात। निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी, 7000 कर्मचाऱ्यांची नेमणूक। नाशिकच्या 11 नगरपरिषदांसाठी आज मतदान। जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया। नगराध्यक्षांसह सदस्यांचं भवितव्य आज मतपेटीत होणार बंद। रत्नागिरीतील मतदान केंद्रावर लग्नाआधी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क। शहरातील सखी मतदान केंद्रावर केलं मतदान। सगळ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा असं नव्या नवरीचं आवाहन। उमेदवार असलेल्या तरुणाचं आज लग्न, मतदान असल्यामुळे त्याची झाली धावपळ। शिवसेनेनं उमेदवारी दिलेल्या तरुणाच्या आयुष्यात आज दुहेरी योग। नाशिकच्या ओझरमध्ये 100 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क। पार्वतीबाई कारभारी असं मतदान करणाऱ्या आजीचं नाव। वर्ध्यात बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव पोहोचला मतदानाला। पुलगावमधल्या नगरपालिकेच्या मतदान केंद्र क्रमांक 74 वर पोहोचला नवरदेव। जालन्याच्या भोकरदनमध्ये भाजप नेते रावसाहेब दानवेंनी सहकुटुंब केले मतदान। नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक जागा भाजपच्या निवडून येतील आणि भाजप नंबर 1 चा पक्ष ठरेल, रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विश्वास। धाराशिवमधील उमरग्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। उमरग्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा आणि भाजपचा स्वतंत्र उमेदवार। सोलापूरच्या मोहोळमधील मतदान केंद्रावरील मशीन सकाळी पडलं होतं बंद। काही काळ ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ। हिंगोलीतील गणेशवाडी मतदान केंद्रात तांत्रिक अडचणीमुळे काही काळ मतदान यंत्र होतं बंद। मतदान केंद्रातील अडचण दूर झाल्यानंतर मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात। पंढरपूरच्या अकलूज मतदान केंद्रावर सकाळी ईव्हीएम बंद पडल्यामुळे खोळंबा। 50 मिनिटांहून अधिक काळ होतं ईव्हीएम बंद। आयोगाच्या वतीनं तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून ईव्हीएमची करण्यात आली तपासणी। नाशिकच्या भोगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये गोंधळ। मतदार यादीत उमेदवाराचंच नाव सापडत नसल्यानं गोंधळ। शिवसेनेच्या शांता गायकवाड यांचं नाव नसल्याचं समोर। भोगूर मतदान केंद्रावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची पाहणी। बुलढाण्यात मतदानासाठी आलेले 3 बोगस मतदार ताब्यात। प्रभाग क्रमांक 15 मधील मतदान केंद्रावरील प्रकार संशय आल्यामुळे सुज्ञ नागरिकांनीच अधिकाऱ्यांना दिली माहिती। बोगस मतदारांमध्ये 2 तरुण आणि 1 महिलेचा समावेश। बुलढाण्याच्या खामगाव शहरातील मेहबूब नगरमध्ये पैसे वाटप। मतदारांना पैसे वाटताना 50,000ची रोकड जप्त। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई। पैसे वाटप करणारे संबंधित 3 व्यक्ती मात्र फरार। बोगस मतदानासाठी आलेल्या व्यक्तीला बुलढाण्यात चोप। मतदान केंद्राबाहेर तुफान राडा। पोलिसांच्या समोरच बोगस मतदारानं काढला पळ। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला। मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हल्ला केल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप।
भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं गुंडांना तिकीटं दिली म्हणून ही लढत गुंडशाही विरुद्ध सामान्य नागरिक. आमदार रोहित पवार यांची टीका. जामखेडमध्ये भाजप शिंदेची शिवसेना अशी प्रत्येकी 5,000 रुपये वाटल्याचाही आरोप. लोणावळ्याच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये सकाळी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची. गैरसमजातून तणाव निर्माण झाल्याचीही माहिती. नागपूरमधील मतदान केंद्रांवर ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी करण्यात आली व्हीलचेअरची व्यवस्था. व्हीलचेअरमुळे सुविधा झाल्याची ज्येष्ठ नागरिकांची भावना. बीडच्या पेठ बीड भागात रात्री पैसे वाटप केल्याचा 2 तरुणांवर आरोप. दुचाकीच्या डिकीत पैसे आणि एका पक्षाचे पोस्टर असलेला व्हिडिओ व्हायरल. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये पैशांसह 2 कार जप्त झाल्याची माहिती. एक कार पोलिसांनी तर एक कार आमदार निलेश राणे यांनी पोलीस आवारात पकडून दिल्याची माहिती. पैसा कुठे जात होता, कोणासाठी जात होता असा निलेश राणे यांचा सवाल. बदलापुरात 2 लाखांची रोकड पोलिसांकडून जप्त. एक जण पिशवीतून 2 लाखांची रोकड घेऊन जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी हटकलं. असमाधानकारक उत्तर दिल्यामुळे दिलं पोलिसांच्या ताब्यात. आमदार निलेश राणेंच्या आरोपानं तळ कोकणात पुन्हा एकदा खळबळ. पोलिसांनी 2 गाड्या केल्या जप्त. जप्त केलेल्या एका गाडीत भाजपचा स्कार्फ, अवघे 1.5 लाख रुपयांची रक्कम सापडल्यानं निलेश राणेंच्या दाव्याबाबत संभ्रम. सिंधुदुर्गच्या मालवणमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही घोषणा केली नाही. मात्र आणलेल्या 2 जड बॅगा पैशाच्या होत्या आणि त्या पैशांचं रात्रभर वाटप झालंय. माजी आमदार वैभव नाईक यांचा शिंदेंसह शिवसेनेवर गंभीर आरोप. चंद्रपूरच्या राजुऱ्यात मतदारांना पैशांचा आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर. भाजप नेता 500 रुपयांच्या नोटा वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेते सूरज ठाकरे यांनी केली तक्रार. हिंगोलीतील मतदार केंद्रात आमदार संतोष बांगर यांच्या संशयास्पद हालचाली. महिलेला मतदान कसं करायचं याविषयी समजावून सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल. केंद्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील आक्षेप न घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त. बिबट्याची भीती झुगारून पुण्याच्या 73 वर्षीय आजीचं मतदान. मंचरमध्ये सगळ्यात आधी केलं मतदान आणि ठरल्या फर्स्ट वोटर. यवतमाळच्या आर्डीमधील मतदान केंद्रावर मशीनमध्ये बिघाड. मतदान केंद्र क्रमांक 9 वर कंट्रोल युनिटमध्ये प्रेस एरर. मतदान 20 मिनिटं उशिरानं सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांनी बजावला मतदानाचा हक्क. शिवसेनेचे सगळे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येणार. नगराध्यक्षपदी अब्दुल समीर बसणार असा व्यक्त केला विश्वास. जळगावमध्ये सखी मतदान कक्षात मतदानासाठी महिलांची रीघ. महिला मतदारांमध्ये उत्साह. महिलांसाठी समर्पित मतदान पक्षाची पाचोऱ्यात स्थापना. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी बजावला मतदानाचा हक्क. हिंगोलीत केलं मतदान. भोकरदनमधल्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड. तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला उशीर. मतदारांमध्ये तीव्र संताप. मालेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये गोंधळ. मतदानाच्या सुरुवातीलाच नाना मुंदडा शाळेतील मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद. मतदारांना ताटकळत राहण्याची वेळ. कणकवली प्रभाग 8 मतदानाला सुरुवातीलाच अडथळा. अपक्ष उमेदवाराच्या चिन्हाचं बटण निकामी. ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा. बिघाड झालेली मशीन तात्काळ बदलली.